आजच्या व्हिडिओमध्ये आपण कढी भाताची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला 1 वाटी तांदूळ घ्यायचा आहे। तो तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। भात बनवण्यासाठी आपण इथे 3 वाटी पाणी घेणार आहोत। 1 वाटी तांदळासाठी आपण 3 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाण्याला आपण चांगली उकळी आणून द्यायची। इथे झाकण लावून पाण्याला आपण उकळी आणलेली आहे आणि यामध्ये आपण आता स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालणार आहोत। इथं मी मीठ घालायचा व्हिडिओ शूट करू शकले नाही, तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ घालू शकता आणि झाकण लावून तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। तयार झालेला आपला भात। कढी बनवण्यासाठी आपल्याला एक इथं मिश्रण बनवायचं आहे। यासाठी मी इथे 5 ते 6 चमचे दही घेतलेलं आहे आणि दही आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता किंवा रवीनेही फेटू शकता। मी इथे रवीने फेटत आहे। याला छान दह्याला फेटून घ्यायचं आहे रवीने। इतर दही फेटून घेतल्यानंतर 2 चमचे मी इथं बेसन घातलेलं आहे। बेसनाच्या गुठळ्यामुळे फोडल्या जातात। यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे। हळद, बेसन आणि दही याचं मिश्रण आपल्याला रवीने फेटून घ्यायचं आहे आणि हे चांगलं फेटण्यासाठी यामध्ये आपण आता थोडं पाणी घालून घेऊया आणि रवीनं एकसारखं याला फेटत राहायचं आहे। त्यामुळे याच्या सर्व गुठळ्या फोडल्या जातात आणि कढीसाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं मिश्रण तयार होतं। मिक्सरमध्येही छान प्रकारे तयार होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता। चला तर मग आपण आता कढीला फोडणी देऊया। कढीला फोडणी देण्यासाठी इथे 1 चमचा तूप घेतलेला आहे। तूप घेतल्यामुळे कढीला छान स्वाद येतो। त्यानंतर इथे मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तूप पण तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। ते हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण पाव चमचा मोहरी घालणार आहोत। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। कोणत्याही पदार्थाला फोडणी देत असताना मोहरी चांगली तडतडली पाहिजे, तरच त्याची फोडणी चांगली बसते। त्यानंतर त्यामध्ये आता मी पाव चमचा जिरे घातलेले आहे। जिरे छान तडतडले की त्यामध्ये मी 10-12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। त्यानंतर त्यामध्येच मी बारीक चिरलेली 1 चमचा हिरवी मिरची घातलेली आहे। ती आपण परतून घेणार आहोत। मिरची छान परतल्यानंतर इथे आपण ठेचलेला लसूण घातलेला आहे। लसूणही आपल्याला चांगला गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे आपला लसूण आता चांगला परतून तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण तयार केलेलं दही, बेसन याचं मिश्रण ओतून घेणार आहोत आणि यामध्येच आता आपण पाणी घालणार आहोत। तुम्हाला कढी जशी घट्ट आणि पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। याला एक छान उकळी आलेली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, वरून कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि तयार झालेली आहे आपली खमंग अशी कढी। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा।